नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये ओला उबर रॅपिडोचे रेट आता मुंबईत थोड्याफार प्रमाणात वाढले. थोड्याफार म्हणजे जवळपास डबल वाढले. तिकडे 7 ते 8 रुपयाचा रेट होता, तिकडे आता 18, 20, 21, 17च्या खाली तर कधीच जात नाही. अशा प्रकारे दुपटीने रेट्स वाढलेले आहेत. आणि ते पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये झालेलं नव्हतं. पुण्याच्या बाबतीमध्ये आपण अल्टिमेटम दिलेला होतं 5 डिसेंबरचं. तुम्हाला मी शेवटच्या मीटिंगमध्ये सांगितलं आरटीओला की 5 डिसेंबरपर्यंत ओला उबर रॅपिडोचे रेट्स नाही वाढले तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. परंतु आरटीओ अधिकाऱ्यांसोबत जी आज आपली बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी आपल्याला सांगितलं की 2 डिसेंबरला त्यांची पुन्हा ओला उबर रॅपिडो सोबत बैठक झाली आणि त्यांनी त्यांना शेवटची वॉर्निंग दिलेली आहे, अल्टिमेटम दिलं आहे की तुम्ही जे आरटीओचे रेट आहेत 22.5 रुपये तर आत्ताचा जो रेट आहे, पुन्हा पेमेंट काढत होतो 25 रुपये, पण जो 22.5 रुपये आत्ताचा एक्झिस्टिंग रेट आहे तो रेट्स ॲपवर दिसले पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही भाडे आकारणी केली पाहिजेत. आणि याच्यासाठी तिन्ही कंपन्यांनी हो म्हटलं. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला थोडं 2 ते 3 दिवसांचा वेळ द्या आणि जर का त्या काळात तुमचे रेट्स नाही वाढले तर मग तुम्ही नंतर आंदोलन करायला मोकळे आहात. तर मला असं वाटतं की काही दिवस थांबल्याने अजून काही फरक पडत नाही. जे पत्र आपल्याला आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलं ते पत्र मी इथं व्हिडिओ शेवटी लावेलच, ते तुम्ही स्वतः वाचू शकता की त्यांनी त्यात काय काय ओला उबर रॅपिडोला निर्देश दिले आहेत. आणि आता हा व्हिडिओ बघून अनेक स्वयंघोषित तथाकथित नेते, कामगार नेते जागे होते आणि म्हणायला लागतील की आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय किंवा खोडा घालायचा प्रयत्न करतील. काही फरक पडत नाही. आपलं काम आपल्या ताकदीने सुरू राहील. पुढे संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला, गरज पडली तर आपण आंदोलन करूयात, पडली तर, नाही पडली तर आपण आनंद साजरा करूयात. तर बघूयात 2 ते 3 दिवसामध्ये जर का रेट्स मिळाले तर उत्तम, आणि आता आपण नक्कीच आंदोलनाच्या मैदानावरती भेटूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.